जाम धमाल केली आम्ही कावले गडावर, जामच तुफान. आणि त्यात मला वाटते गडावर पोहोचलो आम्ही आणि एक आता समजलाय टॅक्स आहे. जाऊया थोडासा पेपर लिहूया आणि थोडासा जास्ती नको नाही बस थोडासा लिहू. सांगा सर तुम्हाला कसं वाटते तुमचे आता क्लिअर झालेले आहेत सगळ्या पेपर? जाम छान वाटते कारण की असा पहिल्यांदा असं ऑल क्लिअर झालं ना, भले डिग्रेड मध्ये आलं पण जाम मनाला सॅटिस्फॅक्शन वाटते. यंदाच्या 2025ला आईच्या पालखीला खूप गर्दी होती. मेन म्हणजे नमस्कार मंडळी, मी टेंटाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका धमाकेदार ब्लॉग मध्ये. तर मंडळी तोंड बघा सुजलेला वाटते कारण काल आपण गेलतो एकविराईच्या पालखीला आणि खूप लेट आलो. 3-3:30 वाजता आलोय घरी आणि आता उठून चाललोय पेपरला. कालचं मी काय काय झालं ते तुम्हाला सगळं सांगणार आहे ब्लॉग मध्ये. आता आपण चाललोय पेपरला, तर चला पहिले पेपर देऊया. कुठला पेपर आहे ते मला नाही माहिती तिथं जाऊन समजेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला मंडळी आता डायरेक्ट जाऊया कॉलेजला. आणि काल मला प्रसाद घ्यायला वेळ नाही भेटला म्हणून मला दादासनी घेऊन दिला एक प्रसाद, मला आवडते म्हणून. तर कालचा विषय कसा आहे, इतका जल्लोष केला साईडला व्हिडिओ दिसत असेल बघा. जाम धमाल केली आम्ही कावले गडावर, जामच तुफान. आणि त्यात मला वाटते गडावर पोहोचलो आम्ही आणि 1-1.5 तासात गडावर पडला पाऊस, तुफानी पाऊस, सगळी थंडाळलेली. आणि जो अँड्रॉइड वाला होता ना त्याचे फोन नक्कीच खराब झाले असतील किंवा असतील, कारण काय पर्यायच नव्हता. ज्यांच्याकडे प्लॅस्टिकची पिशवी असेल तो वाचला, बाकी आमचे फोन. आणि इतके चांगले क्लिप्स गेले माझ्या हातातून. हा फोन आता पाऊस पडते ना तर स्क्रीन कशी पटकन चालत नव्हती, तर कॅमेरा स्विच होत नव्हता 1x वरची 2x वर. तर त्यात माझे खूपशे अशा शॉर्ट्स राहिले चांगले. बाकी म्हणजे फुल धमाल केली आम्ही काल. कालचा ब्लॉग जर बघितला नसेल तर ब्लॉग मध्ये जाऊन बघा. चला आता कॉलेजला जाऊया, पहिले पेपर लिहूया. गप नाही दिलं डायरेक्ट पालखी नंतर आता पेपर होता 5 तारखेला. आता कॉलेज जवळ पोहोचलो आपण आपले. आणि मला वाटते याच्यानंतर एक पेपर आहे ना, कुठला आहे? 8 तारखेला कम्प्युटरचा एक पेपर आहे याच्यानंतर. आणि काल पालखी गेलो डायरेक्ट लेट पोहोचला तर 10 वाजता पेपर आहे. कुठला पेपर आहे आज? टॅक्सचा पेपर आहे आज. आता समजलाय टॅक्स आहे. तर ही सगळी आपली मंडळी आहे या साईडला. ही सगळी नापासवाली मंडळी आहेत, बघू शकता. पास होशील तू बी? मला सांग, हा पास होईल का? त्यांचं मरू देव. मला तुझा सांगायचं होता. 2 लडक्या भेटते. तू पास होशील काय माहित नाही. आयला मोबाईल मध्ये अजून काला दिसतोय काय? बघता कॉलेजमध्ये काय आहे ना. सगळ्यात पहिले वाटोला लागला आयुष्याचा. जरा स्ट्रिक्ट सर आहे म्हणून सगळे जण घाबरून बाहेर आहे सही, नाही तर एवढ्याला सगळे आतमध्ये गेले असतील. काय जय काय नाही, काय नाही विषय, काय नाही. त्या हॉल तिकीट साठी मी इतकी मेहनत केली आणि तू हॉल तिकीट घेतो. सांगा सर तुम्हाला कसं वाटते तुमचे आता क्लिअर झालेले आहेत सगळ्या पेपर? जाम छान वाटते कारण की असा पहिल्यांदा असं ऑल क्लिअर झालं ना, भले डिग्रेड मध्ये आलं पण जाम मनाला सॅटिस्फॅक्शन वाटते. मस्त जोक मारा रे, या हात सगळे हलकट हात. असं चालू सॅटिस्फॅक्शन. चला तर आता जाऊया, थोडासा पेपर लिहूया आणि थोडासा जास्ती नको नाही बस थोडासा लिहू. आणि सगळ्यांच्या ब्लॉग मध्ये फेमस होतो. अनुज सगळ्यांच्या ब्लॉग मध्ये आलाय. चालेल चला मग आता काय. श्रेयश जा घरी. अहो क्रिकेटर, माय गॉड. इंग्लिश याला बोल. माझा पेपर झालाय, ह्याचा पण झालाय मस्तपैकी. दोघांनी लिहिलाय पेपर 3-3 मार्काचा. क्या गुंडा बनेगा रे तू? मार्काचा लिहिला
म्हणजे 40 मार्काचा लिहिला. थोडा अक्षर चांगला नाही. काय काय 4 प्रश्न लिहून नाही भेटणार. पाणी चिल्ड होत्या. नाही तुला जीवावर दिला तर देतील तुला. चष्मा विष्मा बघून. चष्मा लावून बसलेलास एक्झामला नाही ना. गोंडपाड बघून देतील तुला. चला आता चालू आहे. पेपर झालाय. आता 2 कामं राहिली ते आटपूया. ही काल लोणावल्याला घेऊन गेलतो ती गाडी बघू शकता या साईडला. अख्खी लोणावल्याला ही अशी माकलेली बेकार. सगळी पावसाची मुलं हैराण झालेला आम्ही. बघा जशी मी गाडी नेलती तशी परत आणून दिली त्याला. आणि यो आहे आपला मित्र जो एका कॉलवर मला ही गाडी देत असतो आणि मी त्याची गाडीची वाट लावत असतो. चालते ना. बघ जशी दिले अशी आणून दिले परत. निघलाय बघ आता बनवून द्यायला. आणि ही आहे आपली सुझुकी. जशी होती तशीच जशी ठेवून गेले तशीच उभी आहे. चला मग ज्याची गाडी होती त्या मालकाची गाडी आता आपण दिलेली आहे आणि आता आपली गाडी घेऊन चाललो. आणि आता आपण इथून चाललोय डायरेक्ट पालखीला नागावातले ना. एकविरीच्या पालखीवरशी आलो नाही. इकडे चाललो आता नागाव मध्ये पालखी. तर घरी जाऊन तुम्हाला एकविरीचे 2-3 क्लिप्स अजून दाखवते. आणि हात असे दुखतात ना असे म्हणजे असं वाटत होतं हत्तीच्या पाया खाली आलो. सेम ती फिलिंग. गाडी वगैरे दिली मगाशी त्याला. आणि आपण आता पोहोचलो 70 मध्ये. आपले मोऱ्यावरचे हा शॉप आहे तिथं आलोय. कारण आपली फॅमिली चाललंय जेजुरीला 18, 19, 20. त्याच्याच ज्या 2 टी-शर्टी छापाचे आहेत त्या टी-शर्टी छापायला आलोय. कपडा बघायला आलोय कसा आहे ते. तर आतमध्ये जाऊन बघूया कसं काय आहे ते. मध्ये शॉपमध्ये आलो. भरपूर आपल्याला 70च्या टी-शर्टी बघायला भेटतात. एवढ्या टी-शर्टी बघून असं वाटते कुठली टी-शर्ट सांगू आणि कुठली नाही. आपण 2 टी-शर्ट चॉईस केल्या. त्यातली एक डिझाईन मी तुम्हाला दाखवते. ही बघा ही आहे जी आपण सिलेक्ट केले 70. आणि प्रिंट बघू शकता. आणि पाठच्या साईडला बघितलात ना तर पाठच्या साईडला इथं आमचं नाव येईल. म्हणजे मी इथं नाव टाकलं हितेन ठाकूर व्लॉग्स असा. मस्त टी शर्ट आहे 70 मध्ये. तर मंडळी मगाशी बघितलात आपण 70 मध्ये गेलो. टी शर्ट वगैरे बघितलं. त्याच्यानंतर आपल्याला कॉल आलता की पालखी 16 आहे. तर आपण डायरेक्ट गेलो काटेवालीमध्ये नागावमध्ये. तर तो व्लॉग तुम्ही बघितला असेल नक्कीच. त्याच्यामुळे हा व्लॉग जो होता तो अर्धवटच राहिला. तिकडे जिथं आपण जाणार होतो तिथं पण जायला भेटला नाही. सो आता आपल्यासोबत कौशल सुद्धा आहे. आणि गडावरचा तुम्हाला मी सांगणार होतो कारले गडावरची थोडीशी माहिती ती आता त्यालाच विचारूया. मी आपल्या मंडळींना सांगणार होतो कसा काय वरती झाला. आता तूच सांग थोडक्यात. मित्रांनो एवढी मजा केली आम्ही गडावरती. जाम म्हणजे जाम भरपूर मजा केली. आणि जेवढी पब्लिक होती ना यंदाच्या 2025ला आईच्या पालखीला खूप म्हणजे खूप गर्दी होती. मेन म्हणजे चैत्र महिन्याच्या मध्ये पाऊस एवढा पडला आईच्या पालखीची दिवशी. तेव्हा जाम म्हणजे जाम मजा आली. खूप मजा तर आम्ही जाम केली. तुम्हाला पण कसा वाटली याची जी व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून. तर आता हा म्हणजे छोटासाच ब्लॉग झालाय. एकदम मोठा पण नाही छोटासा आहे. तर बघा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आज सकाळचा होता. एक्झामला गेलतो. एक्झाम वगैरे झाली त्याच्यानंतर घरी आलो. दमलेलोच होतो म्हणून डायरेक्ट झोपलो. नाही तर तो सुद्धा शूट केला असता मीने. पण चला इथंच एंड करते आता ब्लॉग. छोटासा ब्लॉग होता. आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. गडावरती कुठलेही फटाके वाजू नये. गडाच्या परिसरात लग्नाच्या